या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण जो मूक आंदोलन आज नियोजित केलेला आहे त्याला उपस्थित असलेले छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजीराजे, आज मुद्दाम या आंदोलनासाठी उपस्थित असलेले प्रकाशजी आंबेडकर, खासदार संजय मंडलिक, खासदार दिनेशराव माने, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्ह्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, विधिमंडळातील माझे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मराठा समाजाचे तरुण बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी आपली सर्वांची मनापासून माफी मागतो की मला यायला वेळ झाला. कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर माझा महावास हा कार्यक्रम होता आणि त्यानंतर सकाळी 8 वाजताच विमानाचं टेकऑफ होणार होतं, परंतु सकाळी 7 पासून मुंबईमध्ये फार मोठा पाऊस सुरू झाला आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा विमान उतरायला परवानगी नव्हती. ज्या दिवशी संभाजीराजेंनी या आंदोलनाबाबत आमच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलं त्याच वेळा निमंत्रण मला मिळाल्याबरोबर मी त्यांना फोन केला होता आणि मी माझी अडचण सांगितली होती. ते म्हणजे कसल्याही परिस्थितीत तुम्हाला आलं पाहिजे, चार्टर्ड विमान घेऊन या. मी त्यांना ही शंका व्यक्त केली होती जर हवामान खराब असेल तर कदाचित वेळेवर पोचण्यामध्ये, कारण पुन्हा आम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आणि संध्याकाळी होणाऱ्या त्या ओबीसीच्या बैठकीला जायचं होतं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. फक्त संभाजीराजेंनी ज्यावेळेला रायगडावरून ही हाक दिली त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त करत असताना सांगितलं होतं की आता आम्ही बोललेलो आहे, समाजानं बोललेलं आहे, आता लोकप्रतिनिधी बोलण्याची आवश्यकता आहे. वाटतं सर्व जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतील. कदाचित माझं भाषण पुन्हा दुरुस्ती करणार असेल कारण मी काही त्यांचं भाषण ऐकू शकलो नाही. कोल्हापूर आणि कोल्हापूरची भूमी ही समतेची भूमी आहे. ज्या छत्रपती शाहू महाराजांचा जन्म या भूमीत झाला आणि संपूर्ण जगाला एक समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर भाषा बोलून मी आपला वेळ घेणार नाही, परंतु छत्रपती शाहू महाराज कोण होते की आपल्या रयतेसाठी आपला सगळा खजिना रिता करणारा, या कोल्हापुराच्या सर्व सांस्कृतिक, औद्योगिक, सामाजिक या क्षेत्रामध्ये भरीव काम करणारा. आणि मला एक गोष्ट आज प्रकाशजी आंबेडकर इथे उपस्थित आहेत मला आठवते की बडोद्याचे सयाजीराव महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिक्षणासाठी मदत करणारे राजे. त्यावेळा आंबेडकर साहेब कोणच नव्हते आणि बाराटला कडून ते आल्यानंतर या शहरामध्ये मिरवणूक काढणारे आणि माणगावमध्ये दलितांची परिषद घेऊन, म्हणजे त्यावेळेला ते खासदार नव्हते, कायदे पंडित नव्हते, घटना त्यांनी लिहिलेली नव्हती, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, त्याला छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं हा तुमचा आजपासूनचा नेता, या पुढच्या काळात यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करा. म्हणजे इतकं काय घडणार आहे याची माहिती असताना छत्रपती शाहू महाराज आपला राजा. 1902 साली त्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी इथं केलाच असेल. समाजाला, गरीब समाजाला आरक्षण देणारा हा राजा 1902 साली, हे जगात कधीच घडलं नव्हतं की गोरगरीब लोकांना आपण जर परिस्थितीनुरूप त्यांना सहकार्य केलं नाही तर ह्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. आणि म्हणून 1902 साली त्यांनी आरक्षणाचा कायदा केला. कारण अनेकांनी त्याला ज्यावेळेला विरोध केला त्यावेळेला त्यांनी त्या घोड्याच्या पागेमध्ये नेऊन त्या घोड्याला चले टाकून मदमस्त असलेली घोडी कशी लहान घोड्यांना, मदमस्त असलेली घोडी कशी
थोड्याशा शरीरानं थकलेल्या घोड्यांना कशी लाथा मारतात आणि ते चणे खातात, याचं त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं होतं. आणि हेच समाजामध्ये घडतंय. मोठे मोठे लोक याचा फायदा घेत आहेत आणि गरिबांच्यावर ते अन्याय करत आहेत. आणि म्हणून आरक्षण हे असलंच पाहिजे, ही छत्रपती शाहू महाराजांची त्या काळची भूमिका. त्याला आमचा सर्व कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. मराठा समाज मोठा आहे, संख्येने कदाचित जास्त असेल, पण या समाजात गरीब माणसं राहतात. अनेक लहान आणि गरीब शेतकरी मुलांची नोकऱ्यांचे, शिक्षणाचे प्रश्न आवर्जून उपस्थित आहेत. आमचं आयुष्य या सगळ्या समाजाबरोबर गेलेलं आहे. त्यांच्या कशा विवंचना आहेत, त्यांच्या कशा अडचणी आहेत. शिकलेली मुलं सुद्धा परिस्थिती अभावी कशी मागे पडलेली ते आपण सगळं बघितलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाज किती संख्येनं जास्त असला तर ते काही राजकीय आरक्षण मार्गत नाहीत, ते मागतायत शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. आणि आमचा त्याला 100% पाठिंबा आहे. त्यांना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, योग्य ते समान संधी त्यांना आपण उपलब्ध करून दिली पाहिजे, या मताशी आम्ही सहमत आहोत. आता या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण देण्यासाठी आपण 2 प्रयत्न केले. एक, आमचं आघाडी शासन असताना पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आपण नारायणराव राणे यांची समिती नेमून आपण त्यांचा अहवाल घेऊन आपण मराठा समाजाला एक मताने आपण आरक्षण दिलं. परंतु ते हायकोर्टात टिकलं नाही, कारण त्यामध्ये एक चूक होती. आपण आयोग नेमला नव्हता, आपण नारायणराव राणेंची समिती नेमली होती. हायकोर्टने हाच मुद्दा पकडला आणि आपलं आरक्षण रद्द झालं. विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि युतीचं शासन आलं. आता ही चूक त्यांनी दुरुस्ती केली. नारायणराव समितीचा, राणेंच्या समितीच्या ऐवजी त्यांनी गायकवाड समिती नेमली आणि गायकवाड समितीचा अहवाल घेऊन त्यांनी आपल्याला एक मताने, वाटतं सगळ्या लोकप्रतिनिधी ते मांडलं असं एक मताने, कुणाचाही विरोध नाही, विधानसभेत झाला आणि आपण 12% आपण मराठी समाजाला आरक्षण नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये दिलं. उच्च न्यायालयात टिकलं, परंतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इथं राजकारण करण्यासाठी मी इथं काय आलेलं नाही, मी बोलणार नाही, परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात पाहिजे की जी चूक आम्ही केली, आम्ही प्राधान्याने कबूल करतो की नारायण राणेंची समिती आम्ही नेमून आयोग नंतर आम्ही आरक्षण दिलेलं होतं, ती आमची चूक होती. तशीच चूक यांनी सुद्धा केली. बंधुभगिनींनो, केंद्र सरकारनं EWSचा, SC/STचा आरक्षण 14/8/2018 केंद्रात केलं. 14/2/2018 आणि त्यावेळेला राज्यांचे जे अधिकार आहेत आरक्षण द्यायचे ते काढून घेतले केंद्राने. 15/11/2018 म्हणजे हा केंद्रात कायदा झाल्यानंतर युती शासनाने 15/11/2000 गायकवाड कमिशन हे विधानसभेत सादर केलं आणि 30/12/2018 विधानसभेमध्ये मराठी आरक्षणाचा कायदा मंजूर झाला. म्हणजे आपल्या राज्याचा अधिकार कधी काढून घेतला होता? 14/8/2018. आपण विधानसभेत कधी कायदा केला? 30/12/2018. आणि मग आपण हायकोर्टात गेलो, हायकोर्टात ते टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. आपण सर्वोच्च न्यायालयात मागण्या काय काय केल्या? राज्यात बेंच असावं, राज्यात बेंच त्यांनी दिलं, पण त्यांनी निकाल देताना सांगितलं की तुमचा विधानसभेचा जो अधिकार आहे राज्य सरकारचा, तो केंद्राने यापूर्वीच काढून घेतला, तुम्हाला आता आरक्षण करण्याचा अधिकार राहिलेला नाही. दुसरं काय सांगितलं त्यांनी की गायकवाड समितीचा अहवाल हा असंविधानीय आहे. आणि तिसरं काय सांगितलं त्यांनी, इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50%पेक्षा जास्त घटनेप्रमाणे आरक्षण देता येणार नाही, त्यामुळे आम्हाला हे आरक्षणाला स्थगिती आम्ही देतो. त्याच्या आधी आम्ही प्रयत्न असा केला, त्याचा उल्लेख मला कदाचित पालकमंत्र्यांनी केला असावा. सगळे वकील तेच, म्हणजे मुकुल रोहतगी, सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल आणि थर्ड पार्टी ॲप्लिकेशन करणाऱ्यांचे सगळे कायदे म्हणजे
आपण सगळ्या राज्यांनी ज्या ज्या राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त तामिळनाडू सकट आरक्षण आहे त्यांनाही आपण पार्टी केलं, त्यांचंही अफिडेव्हिट आणि शपथपत्र यामध्ये घेतलं. परंतु दोन्ही गोष्टीमध्ये आम्हाला आजही आश्चर्य आहे. पहिल्यांदा स्थगिती देत असताना सर्वोच्च न्यायालयाकडे कुणीही स्थगिती द्या मागणी न करता सुद्धा स्थगिती दिली गेली. आणि दुसऱ्या वेळेला बाकीच्या राज्यापेक्षा 50% पेक्षा जास्त आरक्षण असताना सुद्धा ते शपथपत्रानं तिथं आलेलं असताना सुद्धा आपल्यावर काही त्याच्यावर उच्चार न होता आपलं आरक्षण तेवढं रद्द करण्यात आलं. आता ह्याच्यावर पर्याय काय? आता ह्याच्यावर पर्याय त्याचा उल्लेख संभाजीराजे काल काय परवा केला. मी राजकारण करण्यासाठी सांगत नाही, मी भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या सगळ्या नेत्यांना हात जोडून सांगेन या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ना मला. मग आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. राजकारण करण्याचा अर्थ नाही. ते टिकवलं नाही, ते टिकवलं म्हणजे मामलेदारांना निकाल आणि कलेक्टर उलटा केला म्हणजे उलटच ना. फुल असता कायदा तर टिकलाच असता गेला. म्हणजे याच्यामध्ये ह्या चुका होत्या, त्या दोघांनी मान्य करूया. त्या गरीब समाजाने किती दिवस फसवणूक करणार, आपण किती दिवस राजकारणासाठी आपण छळ करणार, किती सहनशक्ती करणार. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन आता बाकीचे जे विषय आहेत की जर संभाजीराजे उद्या येणार असतील, मी काल मुख्यमंत्र्यांवर चर्चा केली, मी उपमुख्यमंत्र्यांवर चर्चा केली, ते कधी त्यांनी सांगितलं उद्या, तर उद्या त्यांची आम्ही भेट करू. आणि जे बाकीचे सगळे विषय आहेत, मग तो सारथीचा विषय असेल, जी मुलं सिलेक्ट झाले आहेत त्यांच्या ऑर्डिनेटचा विषय कोर्टात पडले त्याचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा, त्यांची कर्जाची मर्यादा. मी एक गोष्ट अतिशय तुम्हाला त्याच्यात सांगेन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ज्यावेळा हे सुरू झालं त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँक ही पहिली बँक आहे की हजारो तरुण मुलांना मराठी समाजाला आपण कर्ज दिलं आहे 10 लाख पर्यंत. आणि त्याचा व्याजाचा पत्ताही आलेला आहे. आणि एक पैशाची सुद्धा थकबाकी नाही त्या समाजाची आज कर्जाची आमच्या बँकेची. आणि म्हणून सारथीचा विषय असेल, त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय असेल, किंवा स्कॉलरशिपचा असेल, वसतिगृह निर्माण करण्याचा असेल, हे सगळे प्रश्न संभाजीराजे आम्ही पूर्ण केल्याशिवाय शासनाला स्वस्त बसू देणार नाही याची ग्वाही आणि आम्ही तुम्हाला या निमित्ताने बोलतो. कोणत्याही गोष्टी वाटेल ती किंमत बोलून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं. या समाजाच्या बाकीच्या सगळ्या, कारण गरीब मराठा समाजाच्या मुलांना आज नोकरीमध्ये, त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण वेळ द्या. आम्ही सगळ्यांची बैठक त्यांना विनंती करतो आणि त्यावेळेला आपण करून हे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं मी सगळ्या लोकप्रतिनिधीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि अतिशय संयमी भूमिका आपण घेतली. या कोरोनाच्या काळात सुद्धा अतिशय संयमानं मूक आंदोलन आपण केलं आणि या सुद्धा आपण आंदोलनामध्ये आपण भाग घेतला होता. आपण लाखो लोकांनी म्हणजे जागतिक एक विक्रम झाला असेल की 230-40 मोठे आपण लाखो लोकांचे विराट आपण मूक आंदोलन केली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की मराठा समाज किती संयमी आहे. आणि मला तर ह्याचंच प्रत्यंतर या निमित्ताने तुम्ही दाखवलं. तुम्हाला तुमच्या सर्व सहकार्याला तमाम मराठी समाजाला मी वंदन करतो, नतमस्तक होतो आणि तुमच्या सगळ्या मागण्याला पाठिंबा व्यक्त करून मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो.